नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. राहुरी तालुक्याचे भाग्य विधाते महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मुळा धरण, राहुरी साखर कारखाना, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी सूतगिरणी, मुळा प्रवरा वीज संस्था अशा जीवनदायिनी ठरलेल्या संस्था निर्मितीतील योगदान ठरणाऱ्या सहकार क्षेत्रातील बुलंद व्यक्तिमत्व स्वर्गीय बाबूराव बाबूजी तनपुरे तथा डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांची जयंती राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत साजरी करण्यात आली आहे. यावेळी राहुरी तालुक्याचे शिल्पकार डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी तालुक्यात ज्या संस्था काढल्या त्या संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांनी या माध्यमातून जो आदर्श निर्माण केला आहे तो जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे असं मत जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी व्यक्त केलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आणि तालुक्याचे शिल्पकार डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांची 109वी जयंती तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी बाजार समितीच्या 2024च्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब वाघमारे होते. यावेळी बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार, सुरेश बापणा, प्रभाकर पानसंबळ, रखमाजी जाधव, बाळासाहेब खुळे, महेश पानसरे, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक विजयकुमार दौले, अय्यूब पठाण आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अरुण तनपुरे म्हणाले की आज कैलासवासी दादासाहेब तनपुरे यांची जयंती आणि संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. कैलासवासी दादासाहेब यांचे वडील आमचे आजोबा म्हणजेच गाडगे महाराज यांची मैत्री होती. गाडगे बाबा ज्या वेळी राहुरीत यायचे तेव्हा आमचे आजोबा त्यांच्याबरोबर असायचे असा आमचा दोन्ही परिवारांचा ऋणानुबंध होता. कैलासवासी दादासाहेब तनपुरे आजपर्यंत जे कार्य केले ते सर्व जुन्या पिढीला ज्ञात आहे, परंतु नवीन पिढीला दादासाहेब तनपुरे कोण होते याची माहिती नाही. ते आजच्या पिढीला माहिती होणं गरजेचं आहे. दादासाहेब तनपुरे यांनी सर्वसामान्य घटकांपासून सर्वांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. कैलासवासी दादासाहेब तनपुरे आणि गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब वाघमारे यांनी आपल्या भाषणात कैलासवासी दादासाहेब तनपुरे यांचा जीवनपट सांगून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र माजी खासदार प्रसाद तनपुरे, ॲडव्होकेट रावसाहेब तनपुरे, सुधाकर तनपुरे आणि अरुण तनपुरे यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलंय. ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांनी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था काढली आहे. आज त्या संस्थेच्या तालुक्यात 10 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा असून हजारो मुली इथे शिक्षण घेत आहेत. त्यांच्यानंतर त्यांच्या तिसरी पिढीच्या रूपाने आमदार माजी मंत्री प्रकाशदादा काम करताना विधानसभेत सातत्याने तालुक्याचे मतदारसंघाचे प्रश्न मांडून जनतेसमोर ठेवत आहे. युवा नेते हर्षदादा आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवराज तनपुरे हे देखील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव उमटवत आहेत. कैलासवासी दादासाहेब तनपुरे यांच्या कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन म्हणून त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करत असतो. यावेळी विजयकुमार दौले, विजय माळवदे, कांतीलाल वराळे, सडेचे माजी सरपंच, बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पानसंबळ, दत्तात्रय कव्हाणे आदींची भाषणं झाली आहे. या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे संचालक मारुती हार्दे, दत्तात्रय शेळके, मंगेश गाडे, सुभाष डुकरे, भाऊसाहेब खेवरे, रामदास बाजकर, दशरथ पोपळगड, संतोष आघाव, किशोर जाधव, दत्तात्रय पानसंबळ, ज्ञानदेव नालकर, व्यापारी हमाल आडते, सचिव भिकादास जरे, कर्मचारी वृंद उपस्थित होते. तालुक्यात आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रेरणा पतसंस्थेच्या सर्व शाखेत डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. तालुका खरेदी विक्री संघात संस्थेचे चेअरमन युवराज तनपुरे, व्हाईस चेअरमन संतोष पानसंबळ आणि सर्व संचालक, सचिव, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. राहुरी नगरपालिकेत माजी नगरसेवक शहाजी जाधव यांनी संत गाडगे महाराज आणि कैलासवासी दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले. यावेळी अप्पासाहेब तनपुरे, सुधीर वैद्य यांच्यासह कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांची जयंती आणि संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. आपण जे काय कार्य करतो, दादांनी आम्हाला एक शिकवण दिली आहे. आपण जे कार्य करतो ते कार्य फक्त आपल्या स्वार्थासाठी नसून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. एक आपण समाजसेवक म्हणून काहीतरी काम करतो. त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त त्या जनतेचा किंवा त्या यांचा आपण विचार केला पाहिजे. आपण जर शैक्षणिक संस्था जर काढल्या, आपण इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज काढले, तर ज्यावेळेस आपण दादांचा काळ होता किंवा मोठ्या संपूर्ण नगर जिल्हा आणि महाराष्ट्राचे एक थोर व्यक्तिमत्व स्वर्गीय बाबूराव बापूजी तनपुरे
दादांची आज पुण्यतिथी, त्याचप्रमाणे जयंती त्याचप्रमाणे संत व खरंच ज्यांनी मार्केट कमिटीच्या वतीने मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या दोनही नेत्यांना विनम्र असे अभिवादन करतो. आज आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय सर्वांचा आदरस्थान कैलासवासी दादांची 107वी 109वी जयंती आहे. या कार्यक्रमाचा अध्यक्षता विद्यापीठात मी सर्व्हिसला लागलो त्यावेळेस त्या ठिकाणी अकॅडमीच्या ठिकाणी एक प्रस्ताव आला त्या निंदनाथ ठिकाणी म्हणजे कृषी महाविद्यालय काढायचं. त्यावेळेस विद्यापीठाची म्हणजे महावने लावावी लावावी दादांनी हे 750 वर्षांचे ज्ञानोबरांचे विचार प्रत्यक्षात आपल्या जीवनात अनुकरण केलं. कारण पहिलं मुळाधरण त्यांनी केलं, जलाशय निर्माण केली आणि नगरेचे रचावे महात्मा फुले कृषी विद्यापीठासारखं विद्यापीठ या ठिकाणी आणलं. आणि त्यानंतर आपला चरितार्थ चालवण्यासाठी एक मोठी कामधेनू राहुरी तालुका सहकारी साखर कारखाना या ठिकाणी निर्माण केला की आपल्या संसार हा कसा चालला पाहिजे दैनंदिन. आणि त्यानंतर खरेदी विक्री संघ असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, सूतगिरणी असेल, विविध दादांचं जर व्हिजन पाहिलं तर खरं म्हणजे कौतुक करावं असं वाटतं. आणि आता वराळे साहेब सांगून गेले, खरोखर जर कृषी विद्यापीठ नसतो तर आबासाहेब वाघमोडे इथं आलाच नसता. कारण कुठेतरी बाबुळगाव असं वंचित खेड असणारं गाव. मी नेहमी सांगायचो उभ्यानी पेरायचं आणि बसून सोंगायचं. मुलगी आणि मठ याशिवाय बाबुळगाव परिसरामध्ये काहीच पिकलं नाही. परंतु एक दादांचं व्हिजन, त्यानंतर आदरणीय मोठी साहेब बापूसाहेबांचं एक व्हिजन की बाबुळगाव एक जलसिंचन योजना केली आणि आपल्याला त्या माध्यमातून थोडीशी पाण्याची सवय लागली. आज तालुक्यामध्ये बाबुळगाव एक हरित क्रांतीचं एक मी तर म्हणेल काश्मीर आहे. एक गुंठाई डवले साहेब कुठेही आज बागायती शेती झाली. हे एक ही दूरदर्शी दादांचे विचार आणि त्या विचारानंच खऱ्या अर्थानं आपल्याला जायचंय. आणि हीच खरी आपल्याला प्रेरणा आहे दादांची, ती ऊर्जा आहे. आणि म्हणून त्यांची जयंती किंवा पुण्य संतांची पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. कारण दादा ज्या मार्गाने गेले, खरं तर दादांची बायोग्राफी पाहिजे तर फार कठीण, त्यांनी काही काळ कठीण केलेला आहे. त्यांचं जर आपण काही पूर्वचरित्र जर वाचलं तर तो कठीण परिस्थितीतून या तालुक्यालाच नव्हे तर राज्याला दिशा देण्याचं काम आदरणीय दादांनी केलं. मोठं काम आहे दादांचं. आणि ती खरं म्हणजे त्या निमित्तानं साहेब असे कार्यक्रम करून हे दादाचं कर्तृत्व आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि हे लोकांच्या निदर्शनास आलं पाहिजे की ह्या तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याच्या राज्याच्या जडणघडणीमध्ये दादाचा खूप मोठा वाटा आहे. आणि तोच वसा आदरणीय मी तर म्हणेल साहेबांनीही पुढे चालवलाय. अतिशय आज जगात अग्रगण्य असणारी मार्केट कमिटी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये की जे काही जगामध्ये काही चालतंय त्याचं सुद्धा या ठिकाणी साहेब म्हणतात की आपल्याला सगळी मार्केटिंग व्यवस्था इथे दिसली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी साहेबांनी त्यांचा तर एक अजेंडाच होता की आपल्याला या ठिकाणी शेतकरी निवास करायचंय, एक अतिशय एक कॅन्टीन करायची, एक खूप मार्केट कमिटीच्या माध्यमातून खरं म्हणजे या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचं ते एक व्हिजन आहे. सतत त्यानं शेतकऱ्यांसाठी पुन्हा ही दादांची जी पुढची पिढी आहे, आदरणीय तिसरं जनरेशन आहे, आदरणीय आता तालुक्याचे आमदार आहे. दादांची जयंती आणि राजे महाराजांची पुण्यतिथी एकाच दिवशी येते. कल्पना आहे त्यामुळे त्याविषयी बोलणार नाही. परंतु एकच ध्येय त्या ठिकाणी होतं की राहुरी तालुक्याचा त्या ठिकाणी विकास व्हावा. समाजातल्या खालच्या थरातल्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी त्याचा प्रपंच सुधारावा, शेतकऱ्याचा प्रपंच त्या ठिकाणी सुधारावा आणि पुढच्या पिढीचं शिक्षणाचं सुद्धा कार्य त्या ठिकाणी व्हावं. ज्यावेळी राहुरी तालुक्यातील मुलगा या ठिकाणी पूर्व चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आपला प्रपंच त्या ठिकाणी सुधारेल. मित्रांनो, कदाचित आपल्याला कल्पना असेल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ जे आपण म्हणतो 100 एकर दादांनी त्या ठिकाणी जागा घेतली. त्या ठिकाणी आपलं पब्लिक स्कूल त्या ठिकाणी आहे, विवेकानंद त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस विद्यापीठ झालं त्याच्या इतिहास आपण असा त्या ठिकाणी नवीन मुलांना त्या ठिकाणी माहीत नसेल. कैलासवासी दादा आमदार होते आणि अमेरिकन मदतीवरनं महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी
एक विद्यापीठ कृषी विद्यापीठ काढायचं असं ठरलं आणि त्याला अमेरिकेने खूप त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि ते कुठं करायचं हा या ठिकाणी ठरवण्यासाठी मोठी कमिटी त्यावेळेस मंत्रिमंडळाने स्थापन केली आणि ती कमिटी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गेले महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात शेवटी त्यांनी निर्णय दिला की सगळ्यात योग्य जागा ही राहुरीच्या ही जागा आहे ही त्या ठिकाणी विद्यापीठ केलं तर निश्चितच त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी प्रभाव पडू शकेल. परंतु विदर्भातील विद्यार्थी असतील, मराठवाड्यातील विद्यार्थी असतील, नंतर कोकणातले विद्यार्थी असतील यांनी त्या ठिकाणी मोठा उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अय्यूब पठाण, राहुरी.